आणि अशी फोडणी ह्यावरून टाकायची. बाजरी 5-6 तास झाली भिजत ठेवली होती आणि ही गावरान बाजरी आहे आणि भिजल्यामुळे बाजरी ही चांगली मऊसूद होते. आता ह्या बाजरीतलं पाणी आपण काढून टाकूया. एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आता ही बाजरी आपल्याला निथळून घ्यायची आहे. बाजरीतलं पाणी आता आपण निथळून देऊया, म्हणून चाळणीमध्ये ठेवलेली आहे. आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यावरती ही बाजरी टाकून घेऊया आपण. आता बाजरी एका कपड्यावरती आपण टाकलेली आहे आणि एक 15 ते 20 मिनटं बाजरी ही आपण अशीच ठेवूया, म्हणजे बाजरी थोडीशी कोरडी होईल आणि त्यातला एक ओलावा निघून जाईल. ते 15 मिनटं झालेली आहेत. बाजरी आपली चांगली सुकली आहे. आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता बाजरी आपल्याला पाट्यावर वंट्यावरती वाटून घ्यायची आहे, म्हणजे ओबडधोबड थोडीशी वाटून घ्यायची आहे. तर बाजरी टाकून घेऊया आपण. जास्त पण बारीक नाही वाटायची आपल्याला, थोडीशी ओबडधोबड अशी फक्त वरच्यावर थोडीशी फिरवून घ्यायची आहे फक्त. तर बाजरी आपली चांगली वाटून झालेली आहे. आता काढून घेऊया आपण ताटामध्ये. जास्त बारीक नाही करायची. हे पहा, अशा पद्धतीमध्ये आपण वाटण करून घेतलेलं आहे. आपण जी बाजरी वाटली होती आता पाखडून घेऊया. म्हणजे फोलपाटं निघून जातील. बाजरी आता आपण पाखडून घेतलेली आहे, म्हणजे काळसरपणा दिसत नाही. गोजिरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला अगदी पारंपरिक पदार्थ करायचा आहे आणि तो सर्दीच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये आपण अवश्य खाल्ला पाहिजे. कारण की आज आपण बाजरीचा पदार्थ करत आहोत आणि बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आणि प्रोटीन असतं आणि ते शरीरासाठी आपल्या अत्यंत फायदेशीर असतं. तर आता आपण चूल पेटवून घेतलेली आहे. भांडं ठेवून घेऊया. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बाजरी आपण येथे चांगली भरड काढून घेतलेली आहे आणि पाकडून देखील घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे बाजरी भिजवायची थोडीशी 4-5 तास किंवा रात्रभर भिजवली तरी चालू शकते आणि थोड्या वेळ सुकून द्यायची, म्हणजे त्यातला एक ओलवा काढून घ्यायचा, म्हणजे कॉटनच्या कपड्यावरती टाकायची आणि थोडीशी सुकून द्यायची आणि त्यानंतर मग भरड काढायची किंवा मिक्सरवरती थोडंसं चालूबंद केलं आणि भरड काढली तरी चालू शकते. आणि आता आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये असे गरम गरम पदार्थ आपण खाल्ले गेले पाहिजेत. जे बाजरी उष्ण असते त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी जास्त पौष्टिक असते ती. आता तेल चांगलं तापलं आहे. मोहरी टाकून घेऊया आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं. यानंतर आपण कांदा टाकूया, लसूण पाकळ्या, तर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशी खमंग फोडणी झाली पाहिजे. कढीपत्ता टाकूया. भिजवलेले वाटाणे आहेत ते टाकले आहेत. यानंतर बटाटा. यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या टाकू शकता. परतून घेऊया. आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया. येथे तुम्हाला ओला वाटाणा टाकला तरी चालू शकतं. आता भाज्या आपल्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत. आता मसाले टाकूया आपण.
2 चमचे आपण लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चमचा घरगुती मसाला, थोडीशी हळद. आता सर्व परतून घेऊया आपण. भाज्या चांगल्या परतून घ्यायचा, मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे आपली बाजरीची खिचडी छान होते. आपण मुगाची डाळ अर्धा तास झाली भिजवत ठेवली होती. आता त्यातलं पाणी आपण काढून टाकूया. आता भाज्या आपल्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत. आता यामध्ये आपण जी बाजरी होती ती टाकून घेऊया. आणि यानंतर आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती, म्हणजे अर्धी वाटी, 1 वाटी जर आपण बाजरी घेतली तर अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची. आणि मुगाची डाळीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, त्याच्यामुळे मुगाची डाळ नंतर भिजवली तरी चालू शकते. आता परतून घेऊया आपण. मध्ये आपण पाणी टाकूया. गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं, कारण काय बाजरी आपण भिजवलेलीच आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया, थोडंसं ढवळून घेऊया. आता आपण कोथिंबीर टाकूया, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनिटांनी पाहूया. 8 दिवसापूर्वी बाजरीचा खळकूट हा रेसिपी व्हिडिओ मी टाकलेला होता. अगदी पारंपरिकरित्या आपण बाजरीचं खळकूट कसं करतो ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरं तर दाखवलं होतं. तर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानते. आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत जा. आणि जर तुम्हाला काही नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल किंवा जुन्या रेसिपी पाहिजे असेल तर ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगत जा. मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर आपल्या बाजरीच्या खिचडीला छानपैकी उकळी आलेली आहे आणि खूप छान घमघमाट सुटलेला आहे बरं का. इथे 10-15 मिनिटं झालेली आहेत. तर आपल्याला ही बाजरीची खिचडी जास्त पातळसर ठेवायची नाही बरं का. अजून थोडीशी आपण शिजून देऊया. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर आपली बाजरीची खिचडी येथे तयार झालेली आहे. आणि जास्त पातळ पण नाही करायची आणि घट्टसर पण नाही करायची, मिडियममध्येच ठेवायची, अशी खाता येईल व्यवस्थित चमच्याने किंवा हे पहा. तर आपली बाजरीची खिचडी येथे झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे या थंडीमध्ये अशी बाजरीची खिचडी करून पहा. पण थोडासा हार काढूया बाहेर आहे, थोडंसं गरम करून घेऊया हारेवरतीच. आणि थोडीशी आपण त्यामध्ये मोहरी टाकूया. दोन लाल मिरच्या, थोडासा हिंग आणि खमंग फोडणी करून घ्यायची. आणि हिंगाचा स्वाद खूप छान येतो. आणि अशी फोडणी ह्यावरून टाकायची, झाकण ठेवायचं पटकनी, म्हणजे छानपैकी असा दम बसतो आणि मग आपली बाजरीची खिचडी एकदम खायला भारी लागते. तर एक 5 मिनिटांनी आता आपण खाली उतरून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया आणि छानपैकी असा सुगंध येत आहे. तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बाजरीची खिचडी या थंडीमध्ये करून पहा. आणि मला बाजरीची खिचडी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की अशी बाजरीची खिचडी तुम्ही खाल्ली आहे का, किंवा तुमच्या भागामध्ये कशी केली जाते. तर बाजरीची खिचडी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे.
तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बाजरीची पौष्टिक खिचडी करायला अजिबात विसरू नका. शब्द नाही आहेत, इतकं छान झालेलं आहे. तुम्ही नक्कीच थंडीमध्ये असं बाजरीची खिचडी करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.